हॅलो, नमस्कार. मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे मैत्रिणींनो. तर आज आपण बंद गळ्याचं ब्लाऊज बघणार आहोत. पुढून डीप असणार आहे आणि बॅकनी पूर्ण पॅक गळा असणार आहे. अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करण्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिलं मी इथं 80 सेंटीमीटरचं ब्लाऊज पीस घेतलेलं आहे. तुम्हाला जर अस्तरवर कटिंग करायचं असेल तर तुम्ही अस्तर पण घेऊ शकता. मी इथं डायरेक्ट ब्लाऊज पीस घेतलेला आहे. 14 इंच उंची प्लस 1 इंच ॲड करून 15 इंचावर मार्क करून घेते आहे. व्हिडिओ खूप छान आणि सोप्या पद्धतीने आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. शोल्डर टाकायचे, संपूर्ण शोल्डर 15 इंच आहे. त्याच्या निम्मं आपल्याला इथे घ्यायचं आहे 7.25 इंच. 7.25मध्ये मी पाव इंच मिळवलं. 7.5 इंचावर मी मार्क करून घेतलं. मुंढा उंची 7.25 इंच घेतलेली आहे. तर साईज 36 साईजचा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित नक्की बघा. पुन्हा एकदा मी 7.5 मोजून अशा पद्धतीने हे पॉईंट जोडून घेतले. छातीचा चौथा भाग 9 चोक 36 आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच लुजिंगसाठी दिलं मी. 9.5 इंचावर मार्क केलं आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं. आता कमरेचाही त्याच पद्धतीने 32.5 इंचाचं कमर आहे, तर मी 8.25 इंचावर मार्क केलं. 1 इंच शिलाई मार्जिन ॲड केलं आणि 1 इंच टक्स मार्जिन आणि प्लस त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड केलं. अशा पद्धतीने मोंड्याचा राऊंड एकदम आपल्याला जवळून घ्यायचा आहे बॅकचा. आता बॅकचा मोंड्याचा राऊंड घेतल्यानंतर आपल्याला गळा रुंदी टाकायची आहे, तर मी ती टाकते 2.5 इंच. बंद गळ्याला आपल्याला शोल्डर एवढं मोठंच ठेवायचं आहे. इथे पाऊण इंच डाऊन करून घ्यायचं आहे आपल्याला. पाऊण इंच डाऊन करून घेतलं मी इथे शोल्डरच्या साईडला अशा पद्धतीने. आता इथून आपल्याला 1.5 इंच किंवा 2 इंच 2.5 इंच अशा पद्धतीने मार्क करायचं. तुम्हाला जेवढं खालून बॅकने जेवढं तुम्हाला लूज म्हणजे असं तुम्हाला किती गळा जो आहे तो खाली घ्यायचा आहे त्या पद्धतीने इथे तुम्ही घेऊ शकता. मी इथं 2 इंचावर मार्क केलं. हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. तर आपण याला कटिंग करून घेऊ. सगळ्यात पहिलं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता इथे आपल्याला हा जो बॅक पार्ट आपण कटिंग केलेला आहे तो आपल्याला व्यवस्थित बसवायचा आहे, कारण की आपल्याला एक साईडनी बाही पण काढायची आहे. तर तुम्ही या ठिकाणी ह्या ब्लाऊजमध्ये 3/4 बाही, एल्बो बाही, हाफ बाही कोणती पण बाही शिवू शकता किंवा फुल बाही. मी इथे हाफ बाहीच कटिंग करणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही 3/4 बाही पण शिथं कटिंग करू शकता, जी या ब्लाऊजमध्ये खूप सुंदर दिसती. बॅक पार्ट जो आहे तो आपल्याला सेम टू सेम काढून घ्यायचा आहे. सगळं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला, गळा रुंदीचं वगैरे, परत फिटिंगचं अशा पद्धतीने मोंढापर्यंत घेतलेला राऊंड. तर आता इथं जो मोंढा होता आपला तो आपण इथं व्यवस्थित करून घेतला, कारण आपल्याला एकदम फ्रंटचा घ्यायचा आहे आपल्याला. तो बॅकचा होता. आतमध्ये पाऊण इंच डाऊन करून घेतलं मी आणि आतमध्ये पॉईंट घेऊन अशा पद्धतीने आतला शेप देऊन घ्यायचा मोंढ्याचा, थोडा खोल अशा पद्धतीने. आणि जो बॅकचा होता तो आपण खोडून टाकला. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, तर पुढचा गळा टाकून घ्यायचा आहे. पुढचा गळा तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता, जेवढा पाहिजे तेवढा तुम्हाला. मी 6.5 इंचावर मार्क करून घेतलं. अशा पद्धतीने बॉक्स काढून घेतला. आता इथे गोल गळ्याचा राऊंड देऊन घेते आहे. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, 1.25 इंच खालच्या साईडला वाढवून घ्यायचं आहे. जसं आपल्याला योकपट्टी वाढवायची तर आपण इथं 1.25 इंच अगोदर वाढवून घेणार आहे. त्याच्यानंतर 2.5 इंचाची योकपट्टी ही काढून घेणार आहे. जिथून आपण पट्टी वाढवली तिथूनच आपल्याला 2.5 इंचावर मार्क करायचं आहे. आता पाऊण इंचाने आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे योकपट्टीचा. अशा पद्धतीने देऊन घेतल्यानंतर आपल्याला इथे छातीचा 10वा भाग टाकून घ्यायचा आहे आडवा. हे बघा या पद्धतीने 36 साईजचा 10वा भाग येतो 3.6 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिळवायचं आहे. तर मी इथं 4 पॉईंट आणि एक रेष अशी घेतलेली आहे. आता वरतून टक्स पॉईंट मोजायचा आहे. कटोरीचा जेवढा टक्स पॉईंट आहे तेवढा टाकायचा आहे. जसं मी 10-10.25 इंचावर मार्क करून घेतलं आणि या पद्धतीने सरळ लाईन काढून घेतली. तर आपल्याला इथे एक टक्स मिळालेला आहे, जो 1 टक्स आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे बघा
1.5 इंच किंवा 1.25 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला इथं. आणि वरच्या साईडला 2-2.25 इंचचं मार्क करायचं आहे. आणि अशा पद्धतीने ही लाईनिंग ओढून घ्यायची आहे. फिटिंग साईडची थोडीशी तिरकी करून घ्यायची आपल्याला आणि मोंड्याची साईडची या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची. तर आपले 4 टक्स तयार आहे. फ्रंट पार्ट आपला संपूर्ण तयार आहे. तुम्ही बघू शकता जिकडून हुकलूक पट्टी लावायची त्या साईडली बघा, जिथं योगपट्टी आहे तिथे मी अर्धा इंच वाढवलं, जिथं आपला गळा आहे तिथे 1/2 इंच वाढवलं. त्याच पद्धतीने जिथं योगपट्टी आहे फिटिंगच्या साईडला तिथे आपण अर्धा इंच वाढवलं आणि जिकडनं आपला मुंड्याचा भाग आहे तिथं 1/2 इंच वाढवलं. अशा पद्धतीने हे मार्क वाढवायचं. मी इथं थोडंसं गोल शेप देऊन घेणार आहे अशा पद्धतीने. आणि बॅकला पण आपल्याला इथे थोडासा कट लावून घ्यायचा म्हणजे आपल्याला फिटिंगला कुठंही प्रॉब्लेम येणार नाही. मधला सेंटर काढला आणि या पद्धतीने तिरकी लाईन थोडं अर्धा इंचाचं मी कट करून टाकणार आहे बॅकचं. तर आपल्या इथं ब्लाऊज हे करताना कुठेही कोणी वगैरे निघत नाही. तर या पद्धतीने मी सगळ्यात पहिले हे कट करून घेतलं. आता योगपट्टी काढून घेते. अशा पद्धतीने आपण योगपट्टी काढून घेतली. आता फ्रंट पार्ट या पद्धतीने कटिंग करून घेते. तर गळा पण मी इथं लगेच कट करून घेतला. या पद्धतीने आपल्याला इथं कटिंग करून घ्यायची आहे. इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल कोणी मैत्रिणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर हा आपला बॅक पार्ट तयार आहे. पाहू शकता याच पद्धतीने आपला फ्रंट पार्टही तयार आहे. बंद गळ्याचं ब्लाऊज तुम्हाला जसं फोटोमध्ये दिसलं थंबनेलवर त्या पद्धतीने तुम्ही हे ब्लाऊज स्टिच करू शकता. आता इथे बाही आपल्याला कटिंग करायची आहे. तर मी बाही इथं सरळ करून घेते. वरचा भाग थोडासा तिरका होता. तर बाही इथं होती आपली 4.5 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच मिळवायची आहे. साधा ब्लाऊज आहे. 6.5 इंचावर मी मार्क केलं आणि ह्या साईडला कॅप हाईट 2.25 इंच घेतली. सरळ लाईन आखून घेतली. दंडगेर घेतला 6.25 इंच. शिलाई मार्जिन घेतली. मुंडा लाईनीवर 7.5 इंचाचं मार्क केलं. जी मुंडा उंची आहे ते मुंडा घेर आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे बॉक्स काढून घ्यायचा निम्मा भाग करून आणि या पद्धतीने 1 इंच पुन्हा 1/2 इंच आणि या पद्धतीने शेप देऊन घेतला. बाहीचा स्पेशल व्हिडिओ मी नक्कीच बनवेल एक दिवस. तर जेणेकरून स्पष्ट याच्यामध्ये आपल्याला बाही व्यवस्थित काढता येईल. बऱ्याच मैत्रिणींचं कमेंट यायला लागलेत, ताई आमच्या मोंढ्यामध्ये झोळ येतो, बाही व्यवस्थित बसत नाही, मोंढ्यात प्रॉब्लेम येतो. आपण त्याच्यावरती पण व्हिडिओ नक्कीच बनवणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. वाटलंच तर मी याचा नेक्स्ट पार्ट पण बनवेल स्टिचिंगचा. श्री स्वामी समर्थ.